यस, तिन्ही ओव्हर हे एकाच एंड खेळवले जातील. बघा दोन्ही टीमने याची सूचना घ्या. 3 षटकांची मॅच, क्वार्टर फायनल मॅच देऊया दोन टीमला विजयाच्या लाख लाख शुभेच्छा आणि करूयात आपण मॅचला सुरुवात. बारगेव 11 कांड्रोली हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. सारंग गाव या टीमच्या अगेन्स्ट सध्याच्या घडीला प्रचंड फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना सारंग गाव अगदी दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकली आणि आता या क्वार्टर फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहताय जो संघ हे मॅच जिंकेल तो थेट बक्षीस पात्रामध्ये धडक मारेल. हुक करायचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय. विकेट किपरच्या डोक्यावर बॉलला पाठवलं थेट लॉंग स्टॉपच्या बाहेर. नॉन स्टॉप चौकार. बाउंड्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओहो, अनोख्या अंदाजानं बॉलला मागे पाठवलाय. फिल्डर धावतोय, पळतोय, चेंडू छपाट मोरा. वन्स अगेन पुन्हा एकदा सलगच्या दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा सौंदर्य अशा चौकार. अनंतच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. आता पूल करायचा प्रयत्न, बट पूल आता अनसक्सेसफुल. विकेटचं पतन. धक्का पहिला, फलंदाज होईल बाद. अनंत इज बॅक टू द पॅव्हिलियन. कांड्रोली संघाला आता धक्का पहिला लागलाय, मोठा मासा गळाला. भार्गवी 11 कांड्रोली हा संघ आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सारंगाव या टीमच्या अगेन्स्ट. पूल करायचा प्रयत्न, हा फटका सुंदर आहे. बॉल हवे मध्ये, विकेटचा चान्स नाहीये. आता फर्स्ट बाउन्स वरती बॉलला कॅरी करेल. सेकंडचा कॉल दिला, सेकंड इथे कंप्लीट झाली. मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. बाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनंत बाद झाला, बाला आला. आता बालाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड केला. टीमची टोटल 10 अंकावरती. षटक पहिलं सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकाचा हा शेवटचा अंतिम बॉल. ब्लॉक होल बॉल कोलवर टप्प्याचा होता. पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न, बट पंच आपल्या निर्णयाचे तटस्थ. लेग अंपायर अगदी लेग बॅचच्या स्वरूपात सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं षटक इथे पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अंतिम धाव फलकावरती धावा 11. चला टीम मीटिंग घेऊ नका. सारंगाव विनंती असेल, पंच DK सर, पंच कुणाल भोईर सर विनंती असेल आपण देखील ताकीद द्या. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नको ना. हॅलो चिक फलकावरती धावा पहिल्या षटकाच्या अंती 11. ओहो, इथे स्लोवर वन. अगदी रनआउटचा चान्स होता, बट आता तो चान्स खऱ्या अर्थानं कुठेतरी गमावला गेला. गोलंदाजच्या आता बंधून आता खऱ्या अर्थानं मिळाला बॅटरला मोठा जीवनदान. पहिल्याच बॉलवरती सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हर्षदच्या अगेन्स्ट हर्षद
हे बॅटर आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. हर्षदच्या अगेन्स्ट हर्षद, हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर लँड झाला थेट फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. हर्षदने घेतली हर्षदची विकेट. बॅटर आउट. विकेट आली हर्षदच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर यश. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट वन्स अगेन. या ओव्हर मध्ये धक्का. सलगचा दुसरा दिलाय गोलंदाज हर्षदनं. वन मोर विकेट डाऊन. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज हर्षदला तुम्ही पाहता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येला ब्रेक करून देण्याचं काम सध्याच्या घडीला गोलंदाज हर्षदनं मैदानाच्या आतमध्ये केला. राईट आर्म राऊंड द विकेट न पुढचा बॉल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता. आता हॅट्रिकचा चान्स देखील हुकला. गोलंदाज हर्षदचा आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. हा देखील बॉल चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये. बट आता दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सिग्नल येस इट इज अ व्हाईट बॉल. यस उद्याचे लाईव्ह लॉट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. खऱ्या अर्थानं तब्बल 12 संघ उद्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये एक्स्ट्रा पोलच्या स्वरूपात 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिला सामना सावरे तेजस आणि जवानवन ढोके या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. त्यानंतर प्रकाशदादा पंडे बेंशील आणि कैलासवासी शंकर शेठ सावंत जांभिवली या टीमला देखील आम्ही विनंती करू की आपण ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग करा. 4 वाजता रिपोर्टिंग करा. 4:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. ठीक आपण 4:45ला सेकंड मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. आणि त्यानंतर रेग्युलर गटातील मॅचेस 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मिताली 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट महापोली बी. तर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील आम्ही विनंती करू की आपण देखील ठीक 5:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. त्यानंतर कानोर बॉयज बनाम वसार बी या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड कळवलं जाईल. कानोर बनाम वसार बी अगदी या दोन्ही टीमला देखील आम्ही विनंती करू आपण देखील ठीक 6:30 वाजता या स्पर्धेसाठी रिपोर्टिंग करा. त्यानंतर मांजरली वर्सेस डवलेपाडा या टीमला देखील विनंती असेल आपण देखील 7:30 वाजता रिपोर्टिंग करा. आणि वाकस बी आणि उमर 11 गोरेगाव या दोन्ही टीमला आम्ही विनंती करू की आपण देखील ठीक 8:30 वाजता उद्याच्या दिवसामध्ये रिपोर्टिंग करा. दिलेल्या वेळामध्ये उद्या प्रत्येक संघानं रिपोर्टिंग करायचे. अगदी रात्रीचे जवळजवळ 2:30 वाजून गेले तरीही जवळजवळ 150 प्रेक्षक ऑनलाईनच्या स्वरूपात या मॅचचा आनंद घेतात. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 14 ऑन बोर्ड. शेवटचा षटक अंतिम षटक देत ओव्हर हा डायमरचा षटक.
शेवटचा षटक. पहिला बॉल, बॉल हवे मध्ये समोरच्या दिशेनं, फटका सुंदर आहे, फिल्डर पोहोचतोय, फर्स्ट बाउन्स वरती बॉलला करेल कॅरी. तोपर्यंत मिळतील धावा 2 आणि 2च्या मदतीनं स्कोर कार्ड 16. बघा उद्याच्या दिवसामध्ये दिलेल्या वेळामध्ये प्रत्येक टीमनं खऱ्या अर्थानं रिपोर्टिंग करायची आहे. जे 2 संघ अगदी रिपोर्टिंग साठी दाखल होणार नाही त्या 2 संघांमध्ये मॅच कमी ओव्हरची खेळवली जाईल. याची देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे लाऊड अपील केली आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अमितच्या माध्यमातून कमबॅक अमितने केले. आता चर्चा होईल, आता तर्क वितर्क लावले जातील पंचांच्या माध्यमातून. पंच दत्ता कडावसर आणि कुणालजी भोईर सर आपण पाहता. दत्ता कडावसर म्हटलं तर एक अनुभवी पंच आहेत, कुणालजी भोईर सर म्हटलं तर एक अनुभवी पंच आहेत. तर्क वितर्क लावले जातात, चर्चा झाली आहे आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल, यात मात्र काही शंका नाहीये. दुसरा बॉल आणि आली विकेट. फलंदाज होतोय बाद, विकेटचा पतन. चला नवीन बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. सोळा धावा स्कोर कार्ड वरती आहे. आदित्य नवीन बॅटर. ऑफसाइड लॉफ्ट करायचा प्रयत्न, टर्न केला, स्विंग केला, अगदी मिड विकेट मधून फिल्डर काव फेस पर्यंत पोहोचला. सेकंडचा चान्स इथे पुन्हा एकदा घेतला आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट बॅटर आदित्य आणि बॅटर बालाची आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा या बॉल वरती मिळाल्या आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक 18 अंकावरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहे. फुल टॉस बॉल आहे, अगदी रन आउटचा चान्स आणि आता अखेर पंचांचा निर्णय अजून बॅलन्स आहे. आय थिंक कदाचित एक चिकी सिंगल कंप्लीट झाली असावी की काय, हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर पुन्हा एकदा पंच एकत्र येतील, पंच चर्चा करतील आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील, यात मात्र काही शंका नाहीये. चेक करायचंय का?
चला रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. नवीन बॅटर आपण इंटर व्हा. फलक स्थिरावले ते तब्बल 18 अंकावरती. शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील 2 टू गो. 2.4 बॉलचा खेळ इथे समोर खेळायचा प्रयत्न. ओव्हर द बॉल रेट अगदी मिड ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. त्यानं बॉलला कॅरी केलं. 19 धावा स्कोर कार्ड वरती सजलात. 19 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आडवा बाट. हा कडवा प्रहार तर केलाय बट आता त्याचा उपयोग षटकारामध्ये होणार नाहीये. आली विकेट. आता 17 झालं पहिलं कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना भार्गव 11 कांटोले संघ 19 अंकावरती आणि आता 20 धावसंख्येचं लक्ष सारंगाव टीमच्या अगेन्स्ट. चला कांड्रोली टीम आपण थोडीशी घाई करा. फिल्डिंग सेट करा. म्हणल्यात 19 करायच्यात 20. बाउंड्री आली. आता वजापासून अवघ्या 7ची गरज. सारंग संघ मैदानाच्या छातमध्ये खेळतोय. इनफिल्डच्या वरून फटका सुंदर आहे. फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. विकेटचं पतन. चला बॅट्समन नवीन बॅटर या आपण. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती हर्षदला तुम्ही पाहता. आता शेवटच्या अंतिम बॉल शिल्लक 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी अवघ्या 7 धावसंख्येची गरज. समोर खेळायचा प्रयत्न. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप केलं. चांगली फिल्डिंग बट सेफली क्रिकेट खेळला. मी नेहमीच म्हणत असतो. सलग 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आल्यात. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक दत्तानं आता केला. पहिल्या बॉलवरती बाउंड्री आल्यानंतर
बॅक टू बॅक 2 बॉल आता डॉट फेकले, त्यामध्ये देखील एक विकेट इंडिव्हिज्युअल खात्यामध्ये ऍड करायचा प्रयत्न केला आणि ऍड देखील केली. आता चॉक करायचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर स्क्वॉड ड्राइव्ह करायचं होतं. तर विजयासाठी एका षटकाराची गरज. गोल्डन सिक्सर येईल का, मॅच फिनिश होईल का? आमचे ऑफिशियल कॅमेरामन देखील भरपूर कष्ट घेतात, भरपूर मेहनत घेतात. अवघ्या 6ची गरज. 7 बॉल 6 धावा. मॅच इक्वेशन आपण पाहता अगदी प्रचंड मच्छर सुरू असताना देखील त्या मच्छरांच्या त्रासांसमोर जाऊन देखील आमचे कॅमेरामन खऱ्या अर्थानं प्रामाणिक कामगिरी tenniscricket.in साठी करतात. त्याबद्दल त्यांच्या देखील नावाचा उल्लेख आम्ही जरूर करू. कॅमेरामन ओमकार सावंत आणि कॅमेरामन अनिकेत धुले यांच्या देखील नावाचा उल्लेख आम्ही जरूर करू, कारण प्रचंड कष्ट त्यांच्या माध्यमातून घेतले जातात. ऑफिशियल कॅमेरामन सूरज झुले यांच्या देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. सध्याच्या घडीला ते मच्छरांसोबत फाईट करतात. एका हाताने फाईट, एका हाताने कॅमेरा, हे हँडल करणं देखील सोपं नाहीये. हा बॉल आणि 6 बॉल मध्ये 6 धावेची गरज. पहिलाच बॉल आलाय डॉट. आता जवळ जवळ आता या 6 धावा रोखल्या गेल्या तर यश शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गोलंदाज रवीसाठी. शेवटचे अंतिम बॉल शिल्लक 4 आणि 4 मध्ये 6ची गरज. हर्षदच्या अगेन्स्ट गोलंदाज रवीला आपण पाहताय. डॉमिनेटिंग क्रिकेट, बॅटरला आता डॉमिनेट केलं जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षदच्या अगेन्स्ट पुढचा बॉल, फुल ऑनलाईनचा बॉल. समोरच्या दिशेत खेळायचा प्रयत्न, बॅटची टॉप एज बॉल मागे चालला, विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचला. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. आता एकच धाव मिळाली आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 15 अंकावरती. पहिल्या बॉलवरती सेकंड ओव्हरच्या बाउंड्री आली, त्यानंतर असं कुठेतरी वाटलं की सेकंड ओव्हर मध्येच मॅच फिनिश होते की काय, बट त्यानंतर आता दत्ताची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5ची गरज. संकेत तयार. 3 मध्ये 5ची गरज. कालिबे ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत वाढली. इंटरेस्टिंग सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचची संपूर्ण चित्र आता काहीतरी वेगळी आहेत. यस, बॅटिंग टीम आता DRS टीव्ही अंपायरची मदत या आपण पाहूयात पुन्हा एकदा विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट tenniscricket.in या वाहिनीची मदत घेऊन आपण करूयात कंट्रोल रूम मध्ये चेक. आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी असतील आणि tenniscricket.in ची त्या ठिकाणी टीम असेल, त्याऐवजी दुसरा कोणी नसेल. चला हर्षद,